पुण्याचं नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादात सापडलंय। निमित्त ठरलंय तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूचं। या महिलेच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय। तनिषा भिसेंना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल केलं तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने 10 लाखांची मागणी केली होती, पण 2.5 लाख भरायला तयार असूनही रुग्णालयाने दाखल करून घेतलं नाही, अशी तक्रार भाजप आमदार अमित गोरखेंनी केली आहे। दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयातनं दुसरीकडे नेत असतानाच वाटेतच तनिषा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला, पण तनिषा भिसेंचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी भाजप आमदार अमित खोरगेंनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन करूनही रुग्णालय प्रशासनाने ऐकून घेतलं नसल्याची बाब समोर आली आहे। यावर आता रुग्णालय प्रशासन स्पष्टीकरण देणार का असा सवाल आहे। सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दरम्यान दिली। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे। आता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये। जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू। या महिलेच्या कुटुंबियांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। चेक केला पेशंटला। पेशंट बसायचाच होता चेअरमध्ये, फक्त आमच्या वहिनी बसणारच होत्या तेवढ्यात त्यांनी येऊन सांगितलं की आपल्याला क्रिटिकल सिच्युएशन आहे अशी, बीपी पण हायर साईडला आहे, ब्लिडिंग होतंय, पोटात दुखतंय, तर आपल्याला इमर्जन्सी सिझर करायला लागणार आहे आणि आपल्याला बेबींना प्रीमॅच्युअर 7 मंथची डिलिव्हरी ते आपल्याला एनआयसी मध्ये ठेवायला लागणार आहे। एनआयसीचा खर्च असा 20 लाख रुपये आहे। तुम्हाला 20 लाख रुपये भरायला लागतील। एका बेबीचे 10 लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचे 10 लाख रुपये असे तुम्हाला आता 20 लाख रुपये भरायला लागतील। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते बोलले की आम्हाला तुम्ही 10 लाख रुपये आता भरा। जर तुमच्याच्याने होत नसेल पैसे भरणं तर ससून हॉस्पिटल आहे, ससून हॉस्पिटलला जाऊन तुम्ही ऍडमिट करू शकता, तिथेही उपचार चांगले होतात। त्यांनी आम्हाला जे सांगितलं 20 लाख रुपये खर्च येईल आणि त्यातील आता 10 लाख रुपये हे डिपॉझिट आता भरावंच लागेल, त्याशिवाय आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू करू शकत नाही, त्यांना ऍडमिशन करून घेऊ शकत नाही आम्ही। आणि त्याची प्रोसेस ऍटलीस्ट त्यांनी फॉर्म पण भरून घेतला नाही, पेशंटला त्यांनी जवळून काही बघितलं पण नाही। त्यांना ऍक्च्युली असं एवढं त्यांनी हे केलं की अक्षरशः त्या पेशंटला खूप असं फील होत होतं, एवढं पेन होत होतं, त्यांना एवढं ब्लिडिंग होत होतं, त्या अक्षरशः त्या लॉबी म्हणून रडत गेला त्यांना। आणि त्यांना कोणी पकडायला पण त्या स्टाफ कोणीच नव्हता तिथं, कोणी नर्स पण असिस्टंट नव्हती, कोणी ब्रदर नव्हते, स्वतः आम्ही त्या स्ट्रेचरवरून ओढून घेत चाललो होतो। इव्हन त्यावेळेस आम्ही सुशांत भाऊंनी तिथल्या डॉक्टरना फोन केला, रिक्वेस्ट केली की काही करून आम्हाला तुम्ही प्लीज ट्रीटमेंट चालू करा, आमच्याकडे आहे ही रक्कम तुम्ही आता भरून घ्या। किती रक्कम देत होता तुम्ही? आम्ही तिथे जवळपास 3 लाख रुपये आम्ही तिथे बिलिंग काउंटरला घेऊन बसलो होतो। त्यांनी ती 3 लाख रुपये अमाऊंट घेतली नाही। त्यांनी इव्हन आम्हाला कोणती हेल्प केली नाही, ते म्हणे 10 लाख भरल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही। सत्ताधाऱ्यांना राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढा उन्मत्तपणा येणं अशक्य असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे। इतका उद्दामपणा, इतकं निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं। आणि दीनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे। प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा यावरनं संताप व्यक्त केलाय। नेमकं त्या काय म्हणाल्यात ते आपण पाहूयात। ट्विट करत त्यांनी या संदर्भामध्ये भाष्य केलंय। पुण्यामध्ये रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा आहेत, पैशाअभावी त्या नाकारल्या जातील तर ही गंभीर बाब आहे। 7 महिन्यांच्या गरोदर महिलेला प्रचंड रक्तस्राव होत असतानाही पैशांअभावी उपचार नाकारल्याचा आरोप आहे। अगदी मंत्रालयातनं फोन गेल्यानंतर सुद्धा या महिलेवरती वेळेत उपचार झाले नाहीत। मंत्रालयातनं विनंती करून जर रुग्णालय प्रशासन ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन सखोल चौकशी करावी। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.